नमस्ते मित्रांनो, कशा आहात? मला माहित आहे खूप जण आपले कन्फ्यूज आहोत. वेगवेगळे एक्झाम येत आहे आणि आपल्याला समजत नाही आपला अभ्यास कसा करावा. आणि त्याच पद्धतीने काही मध्ये पिरियड कालावधी लोटला आहे की कोणतीही ॲडव्हर्टाइज आलेली नाही आणि आपला अभ्यास आपण कंटिन्यू करतो आहोत. ही चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, अभ्यास करणं त्यातल्या त्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करणं हा खूप मोठा निर्णय आहे. कारण आपल्याला खूप सारी एनर्जी आणि खूप सारा पैसा, टाइम याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो. आणि यामध्ये जी यशाची जी काही शाश्वती असते तिचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला तर याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं नियोजन असणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीनं यासोबत आपलं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सुद्धा गरजेचं असतं. या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला यशस्वी किंवा आपल्याला सक्सेस मिळू शकतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं हेच बघणार आहोत या गेस्ट लेक्चरमध्ये की नेमका आपला अभ्यास का होतो, का होत नाही आणि अभ्यास का होत नाही याचं जे काही कारणं असतात. आणि जर अभ्यास आपलं टार्गेट असतं तर यामध्ये आपलं मिसमॅच का होतो, का आपल्याला अभ्यास करावा नाही वाटत, का आपण त्या परीक्षेच्या प्रोसेस मधून बाहेर फेकल्या जातो. तर मित्रांनो, जे सर्वात महत्वाचं जे आहे की कोणतीही परीक्षा असो किंवा कोणतीही सरळ सेवेची परीक्षा असो, त्यासाठी आपल्या मनात आपली जिद्द असणं खूप गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय जिद्द असणं गरजेचं आहे की मला ही परीक्षा पास व्हायची म्हणजे व्हायची, मी अभ्यास करणार म्हणजे करणार. त्यानंतर लागतं ते आहे नियोजन. आपलं परीक्षेसाठी आपलं नियोजन असणं गरजेचं असतं की ही परीक्षा काय आहे, या परीक्षेसाठी कोणकोणते विषय आहे, ते विषयांचा अभ्यास कसा करणार आहोत आणि ते विषय कसे समजून मी घेणार आहोत. त्यानंतर परीक्षेची टायमिंग काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, या सर्व पद्धतीचं असतं ते असतं नियोजन. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की आपलं जिद्द आहे, आपल्या परीक्षेचं नियोजन आहे. आणि त्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे सातत्य. जे आपण काम करणार आहोत ते डेली रुटीन नुसार आपलं काम कसं होईल हे सातत्य टिकवणं खूप गरजेचं असतं. आणि सातत्य कशा पद्धतीने आपण टिकवू याच्यासाठी सुद्धा हा प्रवास राहतो. आणि हा सर्व प्रवास आपण कंप्लीट केला तेव्हा आपल्याला जी आपली ड्रीम पोस्ट असते की जे आपलं आयुष्य चेंज करणारं जे काही असतं ते आपला सक्सेस होऊ शकतं. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या सर्वजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो. काही विद्यार्थी हे शहरी भागात असतात, पुणे, मुंबई किंवा संभाजीनगर या ठिकाणी असतात. आणि काही मुलं हे आपले ग्रामीण भागात असतात, तालुका ठिकाणी असतो. तर मित्रांनो, आजच्या ह्या जगामध्ये डिजिटलच्या युगामध्ये तुम्ही कुठेही जा, कुठेही अभ्यास करू शकतात. आपण शहरामध्ये असो किंवा आपण ग्रामीण भागामध्ये असो, आपला हा अभ्यास हा होऊ शकतो. याच्यासाठी जर ग्रामीण भागात आपण जर असो तर आपल्याला काही टेक्निकल किंवा काही जे डिजिटल काही साधनं असतात जसं की युट्यूब वगैरे यांचा आपण सहयोग करू शकतो. तर हे बघा, जर तुम्ही कुठेही असाल, जर आपलं स्थान हे महत्वाचं नाही तर आपली ही जिद्द महत्वाची असते, जिद्द. त्यामुळे सर्वांनी एक लक्षात ठेवा, आपली जी फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये यशाची ही जिद्द लक्षात ठेवा. त्यानंतर काय, ही सरळ सेवा आपण का करावी, कारण की या सरळ सेवेत जर आपण पास झालो तर सर्वप्रथम आपली एक चांगली नोकरी लागू शकते. एक शाश्वत आपला आयुष्याचा सोर्स निर्माण होतो, आर्थिक सोर्स निर्माण होतो. आपले आई वडील किंवा आपला समाज जो आपल्याला एक चांगली पोस्टिंग किंवा आपली ओळख निर्माण होती, ही आपल्या स्पर्धा परीक्षेतूनच निर्माण होती. त्याच पद्धतीने जे काही आपले कुटुंबाचे काही स्वप्न असतात लहानपणापासूनचे की आपला आई वडील आपल्याला शिकवतात, त्यानंतर आपले आई वडीलची जी जबाबदारी असती ती सुद्धा आपली ही सरकारी नोकरी ही पूर्ण करू शकते. जर आपण बघितलं मित्रांनो, अनेक विद्यार्थी असतात की ते हुशार असतात परंतु स्पर्धा परीक्षा पास होऊ शकत नाही. त्यांचं एक महत्वाचं जर आपण कारण बघितलं तर आपल्याला माहित आहे की सातत्य. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये काय लागतं, कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची असते. त्यामुळे जे विद्यार्थी ही कन्सिस्टन्सी ठेवणार आहे ते विद्यार्थी 100% हे सक्सेस होणार म्हणजे होणार. हे लिहून घ्या माझ्या गोष्टीकडून. आणि मित्रांनो, कोणतीही सरळ सेवेची परीक्षा असो, तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्हची एक्झाम असो, कोणत्याच परीक्षेला कमी लेखायचं नाही. तुम्ही शिपाई पदाचा सुद्धा फॉर्म भरत आहात किंवा क्लर्क किंवा क्लास 3 पदाचा फॉर्म भरत आहात किंवा राज्यसेवा किंवा UPSC करण्याचा विचार करत आहात, तर सर्व परीक्षा ह्या सारख्याच लेवलच्या असतात त्याच्या ठिकाणी.
फक्त यासाठी काय राहतं की आपल्याला कोणती पोस्ट किंवा कोणती ड्रीम पोस्ट आपल्याला सिलेक्ट करायची आहे, कोणता अभ्यास आपल्याला करायचा आहे, हे आपली क्लिअर विजन असणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर आपण कोणत्याही आपल्या आर्थिक परिस्थिती आणि आपल्या बौद्धिक कुवतेनुसार जर आपण कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत, त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटल वेगवेगळ्या एक्झाम असतात आणि त्याच्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे फक्त तुम्ही काय करा, जिद्द निर्माण करा स्वतःमध्ये आणि आपलं टार्गेट एक फिक्स करा. त्यानंतर जर विचार केला तर आपण आपल्या दिवसाचं नियोजन कसं करावं. मित्रांनो, आपला जो काही दिवस राहतो, एक पूर्ण दिवस, म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून 7 वाजेपासून तर रात्री झोपेपर्यंत जर ह्या पूर्ण विचार केला तर आपल्याला 7 ते 7 12 घंटे आणि नंतर 5 घंटे हे 16 घंटे आणि नंतर आपले 8 घंटे झोपेचं जर नियोजन केलं तर आपल्याला 12 ते 13 तास सहज उपलब्ध होतात. ह्या 12 ते 13 तासाचं जर आपण नियोजन केलं तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. तर यामध्ये जर आपण विचार केला की कशा पद्धतीने आपलं विषयांचा अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे जे काही हार्ड सब्जेक्ट असतात ते सकाळच्या फेजमध्ये आपण करायला पाहिजे आणि जे काही खूप जास्त लेंदी किंवा जे खूप किचकट सब्जेक्ट असतात ते आपण संध्याकाळी किंवा संध्याकाळी विचार केला किंवा आपण जेव्हा गप्पा मारताना केला तरी चालू शकतो. त्यानंतर जर आपण बघितलं की आपलं एक आठवड्याचं नियोजन कसं असावं. मित्रांनो, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये खूप टाइम खाऊ पद्धत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक दिवसाचं नियोजन करणं गरजेचं असतं, त्याच पद्धतीनं आठवड्याचं सुद्धा नियोजन करणं असतं. त्यामुळे आपण जर बघितलं तर आपण एक सोमवार ते शुक्रवार हा आपला अभ्यासाचा मेन फेज ठेवायला पाहिजे. शनिवार आणि रविवार यामध्ये आपले रिव्हिजनचं आणि टेस्ट, जी काही टेस्ट असते, एमसीक्यूचा पॅटर्न जर असेल तर एमसीक्यू टेस्ट आणि जर डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न असेल तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, या पद्धतीने आपण याचं नियोजन करायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, आपली साधनं. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय राहतं की एक स्पर्धा परीक्षा असते, स्पर्धा परीक्षेसाठी सर्वत्र जे काही स्टँडर्ड पुस्तक असतं त्यांना आपण रेफरन्स करायला पाहिजे. एकदम भाराभर चिंध्या एकदम एकाच विषयाची 10-15 पुस्तक घ्यायची मार्केटमधून कोणत्याही ऑथरचे आणि ते सगळे वाचत बसायचं, याला अर्थ नसतो. याच्यामुळे काय होतं की आपलं एक ना धड भाराभर चिंदा अशी आपली गत होऊ शकते. त्यामुळे कोणतेही 2 किंवा 3 पुस्तकं स्टँडर्ड ऑथरची पुस्तकं सिलेक्ट करा आणि तिचंच 10-15 वेळेस वाचन करा. आपण जेवढा जास्त वेळ तिचं वाचन करतो तेवढा जास्त वेळ तिचं आपल्या मेमरी, आपल्या ब्रेनमध्ये प्रोसेस होतं आणि तिच्यातले बारकावे आपल्याला लक्षात येतात आणि एक सर्वसामान्य आपण परीक्षा त्यातून पास होऊ शकतो. त्यामुळे महत्वाचं पॉइंट काय की एक पुस्तक हे 10 वेळेस वाचा, रॅदर दॅन 10 पुस्तके हे एक वेळ वाचण्यापेक्षा एकच पुस्तक हे 10 वेळ वाचा. आपले वेगवेगळे अँगल त्याच्यामध्ये आपल्याला समजून येऊ शकतात. त्यानंतर काय तर आपल्याला माहित आहे जी की आपली सरळ सेवेची पद्धत आहे, सरळ सेवेमध्ये आहे ही 100 गुणाची एक्झाम असते. त्यामध्ये ही जी PYQ म्हणजे जे काही असतात PYQ ही MCQ टाईपचे क्वेश्चन असतात. त्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा जर आपल्याला पॅटर्न लक्षात ठेवायचा असेल तर पाठीमागचे जे काही क्वेश्चन असतात, पाठीमागचे क्वेश्चन ते पहिले अनालिसिस करणं शिका. त्यानंतर ते अनालिसिस केल्यानंतर त्याचा एक आपल्या स्वतःचा त्याचा रोडमॅप तयार करा की कोणत्या विषयाला कशा पद्धतीने हे प्रश्न विचारतात. त्यामुळे पाठीमागचे जे काही प्रश्नपत्रिका असतात, पाठीमागचे जे क्वेश्चन पेपर असतात त्याचा अनालिसिस करणं खूप खूप गरजेचं आहे. त्याच पद्धतीने अनालिसिस केल्यानंतर त्याचे काही शॉर्ट नोट्स असतात, शॉर्ट नोट्स करण्याची पद्धत ती सुद्धा विचार करा आणि याच्यानंतर आपला तो काही जो डिपार्टमेंट आहे त्यांची आयोगाची विचार करण्याची पद्धत कशी आहे ती ओळखा आणि त्याच्यानुसार आपला अभ्यासाचं नियोजन करा. आणि आपलं अभ्यास वगैरे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा खूप सारा अभ्यास झालेला आहे त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी काय आहे तर काही डेली किंवा जे MCQ असतात त्या कंटिन्यू MCQ आपले सॉल्व करा. त्यानंतर MCQ मधून जे काही आपल्या चुका असतात त्या चुकांची नोंद करा, त्यानंतर त्या चुकांमधून आपल्याला प्रश्न टायमर लावा, त्यानंतर ती आपल्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहून ठेवा आणि ती चूक परत होणार नाही याची काळजी घेणार. हे सर्व जर आपण सवयी लावल्या आपल्या स्वतःला तर काय होईल, आपला एक एक मार्क्स हा वाचल आणि 1 मार्कवर आपली ही पोस्ट हुकू शकते. एक लक्षात ठेवा.
हे झालं आपलं अभ्यासाचं. मित्रांनो, पण अभ्यास करण्यासाठी आपलं मन हे चांगलं पाहिजे आणि मन चांगलं असण्यासाठी आपलं शरीर हे चांगलं पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्य हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे दररोज 15 ते 20 मिनिट हे व्यायामाला द्या. कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करा. तुम्ही रनिंग करा किंवा शक्य असेल तर जिमला जा, वॉकिंग करा किंवा योगचं कधी ध्यान वगैरे ते करा किंवा विपश्यना करा. ही कोणतेही एक आपल्यासाठी स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं नक्की द्या. कारण की 15-20 मिनिटं हे आपल्या पूर्ण दिवसभराचं प्लॅनिंगसाठी खूप गरजेचं असतं. त्यानंतर सर्वात महत्वाचं काय असतं विद्यार्थ्यांसाठी, ते 7 तास किमान 6 ते 7 तास झोप ही खूप गरजेचं असतं. आपण जेव्हा झोपतो त्यानंतर आपल्या ब्रेनमध्ये एक केमिकल प्रोसेस होते की आपले जे काही प्रोटीन्स असतात ब्रेन मधले ते एक रिअरेंज होते. त्यानंतर आपले शांत विचार करण्याची पद्धत सुद्धा झोपेमुळे बदलते. आपली चिडचिड होत नाही विशेष म्हणजे. त्यामुळे कारण की अभ्यास फेजमध्ये आपला ब्रेन खूप गरजेचा आहे. ब्रेन चांगला असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, तणाव घेऊ नका. जास्त विचार अति विचार करणं सुद्धा ही घातक असू शकतं. आणि आजकालचं सर्वात महत्वाचं काय तर ते मोबाईल. मित्रांनो, मोबाईल ही काळाची गरज आहे, पण मोबाईलचे चांगले आणि वाईट परिणाम हे दोन्ही सुद्धा घातक ठरू शकतात. चांगला परिणाम कसा, आता मी तुमच्यासोबत बोलतो आहो, तुम्ही शैक्षणिक वापरासाठी वापर करत आहात, हा अतिशय चांगला परिणाम आहे याचा आणि चांगल्या पद्धतीने आपण यूज करू शकतो. पण जर आपण मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, यूट्यूब, राजकारणी व्हिडिओ, ज्या की आपल्या एक्झामच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी असतात त्या जर आपण केला तर आपली ही सवय लागू शकते आणि आपल्या अभ्यासामध्ये जे की सातत्य असतं किंवा एकाग्रता असते त्याच्यासाठी सुद्धा खूप घातक असू शकते. त्यामुळे सर्वप्रथम आपला मोबाईलला किती वेळ द्यायचा आहे दिवसातून, 1 तास 2 तास स्क्रीनला किती द्यायचा आहे हे ठरवा आणि तेवढाच वेळ द्या स्क्रीनवर आपलं शैक्षणिक जे काही एज्युकेशनल कंटेंट असेल त्याच्यावरच फोकस करा. बाकीच्या गोष्टी बसून हे तुम्ही पूर्णपणे बॅन करा. मित्रांनो, हे जे काही मोबाईल आहे हे आपलं यशामधलं सर्वात मोठं एक अडथळा आणू शकतो. याने अनेक अशा गोष्टी असतात. समजा काय झालं, आपण रीडिंग मध्ये गेलो, मोबाईल आला, फोन आला, आपण 5-10 मिनिटं फोनवर बोललो, काहीतरी वेगळी गोष्ट विचार आला, परत फोन केला कोणाला, परत बोललो, त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. कॉन्सन्ट्रेशन लूज झालं की आपला अभ्यासावर परिणाम होतो, अभ्यास होत नाही. अभ्यास झाला नाही सातत्याने तर आपला कॉन्फिडन्स राहत नाही आणि आपलं यशातला थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मोबाईलचा योग्य वापर करा, योग्य वापर करा मित्रांनो, अजून वेळ गेलेली नाही. मित्रांनो, आपण सर्व सरळ सेवेचा अभ्यास करतो आणि आपल्याला माहित आहे की हे जे काही आपण विद्यार्थी असतो सहसा हे ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त असतात. ग्रामीण भागातील काही विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी असतात. त्या सिटीतल्या मुलांसाठी पेक्षा त्यांना राहण्याची परिस्थिती, राहण्याचा अडचण, त्यानंतर मेसचा डब्बा, त्याच पद्धतीनं कुटुंबाची आर्थिक अडचण, या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला तर आणि सर्व गोष्टींवर मात केली तर आपल्याला सक्सेस हे मिळू शकतं. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी असतात तिथे एक ग्रुप बनवा स्टडीचा, व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा. जर आपण लांब असेल तर एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवा. त्यानंतर त्याच्यावर डेली आपल्या अभ्यासाची साधनं असतात त्याचं शेअर्स करा एकमेकांना. यूट्यूब चॅनल्स आहे, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स आहे की जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची माहिती देतात, ती जॉईन करा. या सर्व चांगल्या. त्यानंतर PDF नोट्स काढा, त्या शेअर्स करा आणि आपले जे काही अडचणी असेल या पद्धतीनं मात करा. सर्वात महत्वाचं काय तर स्वतःवर विश्वास ठेवा. आपण जेव्हा जग आपल्यावर विश्वास ठेवल नाही ठेवल ही नंतरची गोष्ट, परंतु आपण स्वतःवर विश्वास ठेवा. मित्रांनो, कोणतीही गोष्ट असो, हे जग हे माणसाला अनालिसिस करू शकत नाही. आपल्याला माहित आहे की मी अभ्यास करतो आहोत, मला अभ्यास करता येतो आणि मला स्पर्धा परीक्षा मी पास होईल, हे जे आहे यश, हे तुमचं असतं. त्यामुळे सर्वप्रथम हे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागा. आपल्याला दुसऱ्याला
दाखवायचं नाही, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे, आपल्याला स्वतःला घडवायचं आहे आणि आपलं स्वतःचं भविष्य हे चांगलं करायचं आहे. याच्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आणि जर आपण हे सर्व गोष्टीतून गेलो तर आपण 100% यशस्वी होणार म्हणजे होणार. तर चला मित्रांनो, आपण या प्रवासामध्ये आमचं स्वतःचं छोटंसं योगदान असणार आहे. जर आपलं काही अडचणी असेल त्या अभ्यासाच्या रिलेटेड, तर डायरेक्शन अकॅडमीचे सुद्धा एक बॅच चालू आहे. हे आपण टेलिग्राम चॅनल मध्ये आपल्याला ॲपची लिंक आहे, ती सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल आहे. काही अडचण असेल तर आम्हाला या नंबरवर कॉल करा. आपल्या सर्व अडचणी आपण शंका दूर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू, धन्यवाद.